बघा हे मला असं वाटतं आहे की पोलीसचा फेलियर आहे। सोनाले गावामध्ये जी टेकरी आहे तिथे वारंवार असे प्रकरण होत आहेत। 3 महिन्यापूर्वी मी स्वतः ही माहिती या तिथे स्थानिक जे सीनियर आहेत त्यांना दिली होती आणि हे सांगितलं होतं की तिथे असा गँग ऑपरेट करतो आहे। पर वारंवार तिथे लक्ष न देण्यामुळे आता खूप कंप्लेंट्स पुढे येतात। तिथे असे प्रकरणं खूप झालेले आहेत तिथे झालं आहे आणि 5 मुलांना एकदम घाणेरड्या पद्धतीने मारहाण केलेली आहे। त्यांचे फ्रॅक्चर्स झालेले आहेत, खूप त्यांना मारलं आहे। तो प्रकरण पोलीसकडे आता आहे। DYSP साहेब स्वतः तिथे आलेत आणि याची इन्व्हेस्टिगेशन ते करत आहेत। IGMमध्ये पण एक धक्कामुक्की झालेली आहे, त्याची पण नोंद पोलिसांनी घेतली आहे आणि निष्पक्ष मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा। पर प्रायमा फेसी मला वाटतं आहे की पोलीस जे सर्वेलन्स असतं त्याची फेलियर आहे। वारंवार एकदा एक माहिती दिल्यावर पोलीस कारवाई करत नाही तर अशी मोठ्या प्रकरण होतं आहे असं दिसतं आहे। 2 गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला। मुख्य कारण समजलं का, काय कारण होतं? आता कारण येईल इन्व्हेस्टिगेशनमध्ये। 2 गटामध्ये काय झालेलं नाही। 5 मुलं तिथे गेले होते फिरायसाठी, तर तिथे गँग म्हणून 30-35 लोकांनी त्यांना मारला आहे असा प्रायमा फेसी दिसतं आहे। आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं येईल बाहेर। नागरिकांना मी आव्हान हेच करणार आहे की पोलीस आणि प्रशासन याच्यामध्ये कारवाई करत आहेत। आमची याच्यावर लक्ष आहे, तर कुणीही याला कोणताही वाद, धार्मिक वाद असं न समजता काही याच्यामध्ये प्रतिक्रिया करू नका। याला पॉलिटिक्समध्ये आणू नका। पोलीस आहे, स्वतः DYSP आणि DCP याच्यामध्ये लक्ष देतात। मी स्वतः इथे आहे आणि माझं आश्वासन आहे की याच्यामध्ये आम्ही जे आहे त्याप्रमाणे कारवाई होईल ही आम्ही बघू। स्पीड न्यूज भारत।